तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं डायरेक्ट आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये. डायरेक्ट म्हणतो की घरून निघताना मी ब्लॉग चालू करतो, पण आता डायरेक्ट जीसीबीहून चालू करत आहे. तर आज आपल्याला योग्य हा गड्डा आहे, या गड्ड्याचं काम करणार. पहिले जीसीबी बंद करतो. हे पहा, या गड्ड्याची आता लेवल मारणं आणि याच्यामध्ये रुळे आणि गिट्टी भरतील. मग नंतर हे पहा, त्याच्यात डायरेक्ट उतरवता येत होती मशीन, पण मी नडी थोडा रॅम्प बनवला की एकदम आरामात मध्ये त्यात मशीन उतरायची. कारण की जर आपल्याजवळ ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनचा पुरेपूर उपयोग घ्या. जर समजा ऑप्शन जर नसतं, समजा डायरेक्ट जर रॅम्पमध्ये उतरायची असती तर डायरेक्ट बी मशीन उतरली असती, पण कशाला फालतू रिक्स. तर त्याच्याने मी मस्त की थोडा मस्त रॅम्प बनवला आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये मशीन उतरवतो. आता हे पहा, मग काल या गड्ड्याची मस्त लेवल करून टाकली. आज या गड्ड्याची लेवल आहे, मग याच्यामध्ये रुडी आणि गिट्टी भर लागते. मग तिकडून गड्डा केला मस्तपैकी, इकडून रॅम्प बनवून टाकला. आजचं आपलं हे काम आता मशीन खाली उतरवतो आणि याची लेवल मारतो पहिले. मग सुपरवायझर साहेब बरोबर आहे चालू, काही वादा नाही. तर आता जो की रॅम्प केला छोटाच म्हणलं नाही, काही जास्त मोठा नाही केला मी, फक्त मशीन आरामात खाली उतरली पाहिजे याच्यासाठी केला. तर त्याच्याहून मस्त आरामात मी खाली मशीन घेऊन राहिलो. तर एकदम शांततेत, जे की रोडर खाली ठेवून तर पहिले रोडर खाली ठेवतो. एकदम शांततेत, काहीच गडबड नाही. पुढे घेऊ काय जमला? ओके. तर मित्रांनो, एकदम शांततेत मशीन खाली उतरवली. हे पहा, तर आता पहिले याच्यात मशीन पलटून घेतो, कारण की पलटायला 2 हात लागतात आणि एका हातानं ब्लॉगिंग आहे, एका हातानं जीसीबी ऑपरेटिंग करू राहिलो. 2 मिनिट. याच्यामध्ये आहे तंतोतंतची जागा होती, अडून मशीन उतरली, पण अडी आतमध्ये पलटत नव्हती. रोडर वर त्या भीतीच्या वर ठेवलं, गड्ड्याची जे भीत आहे त्याच्या वर ठेवलं आणि पहिले बकेटनं उचलू मशीन इकडे कलवली. आता याची बरोबर मस्तपैकी लेवल मारतो. असं काहीतरी काम आहे आणि कामात तर बरं मजा येतेच, मला काही टेन्शन नाही. आता कॅमेरा कुठं ठेव मला ते समजून नाही राहिलं. तर सध्याचा मी आणि कॅमेरा ठेवतो, पण मला वाटत नाही जास्त वेळपर्यंत आपला कॅमेरा इथं राहील. नाही तर जाऊ द्या, काही विषय नाही, पहिले काम करून घेतो. तर मित्रांनो, आता प्रॉपर आपली लेवल करणं झाली, जे की हे पहा गड्डीची आपण लेवल केली, बरोबर लेवल केली. मशीन अडी उभी. आता तडून आपण तो बारका रॅम्प आहे त्याच्यावरून मशीन वर चढवायची आपल्याला. आता हे पहा अशी काहीतरी लेवल, एकदम लेवलमध्ये. हे पहा, हे गडी म्हणता आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या. गडी पतंग उडून राहिले काय? बरं बरं. तर आता मशीन पहिले वर काढून घेतो. झालं एकदम ओके मध्ये काम आपलं. तर असं काही काम असतं मित्र जेसीबीवर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच कमेंट करून सांगा बरं की आवडला की नाही आवडला. आपलं लेवल मारायचं काम झालं मित्र. हे पाहता जो हौद आहे, हौदच्या ज्या साईटात त्या साईटा भरायच्यात. तर जे हा रोड बनवला होता हा खंद्याचा होता, ज्याला की आपलं हे म्हणतात, काहीतरी म्हणतात त्याला, काय म्हणतात मलाच लक्षात नाही राहिलं आता. रोडवर भरायचं असं भरलं, रोडर रिव्हर्स गिअर टाकला, वापिस रडून मस्त अशी माती टाकून द्यायची. आता जे या हौदाच्या पुऱ्या साईड आहेत ते पाहिलं म्हणलं, ते बा पुऱ्या ज्या साईड आहेत त्या साईड आपल्याला भरायच्या आहेत. हे बाटी कसं खोल आहे, इकून तिकून माती आहे, मधात खोल आहे, तर ते बरोबर आपल्याला भरला. ओके. असं काहीतरी चालू आहे, धीरे काम करणं. आणि डबा बी आला, आता मस्त जेवण करून तेव्हा डबा डेट पण ठेवला. आणि विषय काय होते, दोन्ही हाताने जीसीबी चालवावं लागते. हे बा, एका हाताने स्टेरिंग, एका हाताने हे पुढचं रोडर. हे बा, तर त्याच्यानं ब्लॉगिंग करणं थोडं भारी चाललं. पण उद्या परवा मी एखादं असं माउंट घेतो, काचाला चिपकून दिलं की ते चालू माझ्या ब्लॉगिंग करणं आणि जीसीबी पण चालू, असं तर टेन्शन नाही तेवढ्यानं. तर बघू आता मस्तपैकी फ्लिपकार्टहून काहीतरी ऑर्डर करतो असं गॅजेट, की त्यांना आपलं काम सगळं सोपी होऊन जाईल.
आता तसं रोडर भरू त्याच्यात टाकायच्या. तर तुम्हाला खालून दाखवत आता ही साईड कशी दिसते. तर हे पहा, हे अशी हे साईटा भरणार पुऱ्या. हा हौदाच्या इकडली ही पुरी नाली भर लागते. हे बी इकडून बी हे इकडल्या साईडची भरली. आता हे पहिले भरून घेतो, मग रोडरनं ते म्हणजे मागच्या बूमनं ते तसं लेवल मारून टाकेल. हे असं याचं काम. आता एक पावलानं लाईट टाकलं, आता धीरे करून हे सगळं भरलं लागतं. तर आता 2 वाजले, मस्तपैकी जेवण केलं, डबा आला होता आणि ते काम आपलं तेवढं अपुरंच राहिलं. मशीन उभी केली, तर आता मागून आपल्याला ते काम पुरं करावं लागते. आणि हो, पुरं झालं तर झालं, नाही झालं तशी काही आपलं हे नाही बर्डन की तेवढं काम पुरंच करावं लागते, तसा काही विषय नाही. बाकी 5 वाजेला मस्त ड्युटी करायची. आणि हे गेट मी चाबीनं लॉक करला आहे. हे फक्त आतून उघडते, मिळणीनं. आणि चाबी बी JCBच्या अंदरच आहे. चला मागून चढून काही वांधा नाही. तसं JCBचे लॉक नाही करेल तर काही टेन्शन नाही. कुकून बी चढले आहे ते. जर काच लॉक असते की नाही मग झालं असतं. पटापट मशीन चालू करतो आता. आणि जो हा रॅम्प बनवला, हा रॅम्प खोद्याचा आणि त्याची ज्या काही साईटा भरायच्या, हौदाच्या ज्या साईटात, हे भाई या साईडनं कशी भरलं आहे, या साईडनं भरला आहे, या साईडनं भरला आहे. मग अशी तुम्हाला दाखवली त्या साईटा भरायच्या. का रे बा गडी, जाण तुम्ही कशाला उन्हात फिरता का रे किसना? JCBत बसता? काही बसू नका रे बाबा, आधी पुढे होते सगळी JCB. पडला एखादा तर मग काय करसान? करतो JCB सुरू. झाली JCB सुरू आता. तर मित्रांनो, आपलं JCBचं पूर्ण काम आटपलं, सगळं लेवल मारून. आणि सध्या JCB उभी केली आणि JCB उभी करून आता आपला घरी जायचा टाईम झाला. तर मित्रांनो, तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असे डेली ब्लॉग अपलोड करू की नाही करू ते बी सांगा. बाकी हर हर महादेव आणि जय महाराष्ट्र. लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा असे ब्लॉग पाहण्यासाठी.